कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात संमिश्र फलदायक असणार असून काही क्षेत्रांमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील, तर काही बाबतीत अधिक लक्ष देण्याची गरज भासेल. या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक आणि उत्साही वातावरण राहील. तुमच्या मेहनतीचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक होईल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहा आणि संधीचा पुरेपूर फायदा घ्या. आलेल्या संधीचा विचारपूर्वक स्वीकार करा. व्यावसायिक दृष्टीने प्रवास होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नवीन लोकांशी संपर्क साधता येईल. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदारांशी समन्वय साधून काम करणे फायद्याचे ठरू शकते. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा कन्या राशीच्या जातकांना साधारण राहणार असून अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. अचानक खर्च उद्भवू शकतात, त्यामुळे आर्थिक नियोजन करून ठेवा. गुंतवणुकीच्या बाबतीत घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. मागील गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे. उधार दिलेले पैसे या आठवड्यात मिळू शकतात. प्रेमसंबंधामध्ये व कौटुंबिक जीवनामध्ये सुखशांती लाभेल. प्रियजनांसोबत वेळ घालवण्याच्या नवीन संधी मिळतील. नात्यांमध्ये गोडवा आणि समजूतदारपणा वाढेल. काही मतभेद होण्याची शक्यता असली तरी शांतपणे संवाद साधल्यास ते मतभेद सहजपणे दूर होऊ शकतात. प्रेमळ संबंध अधिक दृढ होतील. अविवाहित लोकांसाठी चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता या आठवड्यात आहे. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. अनियमित दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींपासून दूर ठेवा. मानसिक ताणतणाव जाणवणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. योगा आणि मेडिटेशनला नियमित वेळ द्या. जुन्या व्याधी असलेल्या लोकांनी आपली विशेष काळजी घ्या. पुरेसा आराम करणे देखील आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला असून अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यावर तुम्ही विशेष भर द्या. परीक्षा आणि स्पर्धेमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची आणि ज्ञान संपादन करण्याच्या नवनवीन संधी मिळतील. राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय: कुटुंबाला आणि प्रियजनांना वेळ द्या. व्यंकटेश बालाजीची उपासना करा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे हिरवा आणि निळा आणि शुभ अंक आहे 5 आणि 8. तुळ रास